सर्वत्र निवडणूक अगदी चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क चांगल्या प्रकारे बजावलेला आहे. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडलेल्या आहेत. त्यापैकी पहिली घटना जी समोर येते ती मुरबाड तालुक्यातील भुवनपाडा येथे दौलत बांगर आणि जयवंत बांगर यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्यांची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 20 ते 25 लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. हल्ल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांवर आहे. जखमींना रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेला आहे. दुसऱ्या गुन्ह्याची जी नोंद झालेली आहे ती विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. तिथे गुन्हा क्रमांक 362/224 500 आणि 501 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. एका महाभागाने एबीपी माझा या चॅनलचा आधार घेत तिथे काही वेगळ्या प्रकारची पोस्ट तयार करत त्या एबीपी माझाने अशी बातमी दिली की विश्वनाथ पाटील यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे. रात्री ही पोस्ट व्हायरल झाली आणि एकच खळबळ माजली. विश्वनाथ पाटील यांनी तात्काळ खुलासा केला. याच चॅनलवर त्यांचा खुलासा आहे. आपण रात्रीच तो खुलासा प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांनी विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन ज्यांनी ही पोस्ट बनवली होती, ज्यांनी ही व्हायरल केली होती, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.